बऱ्याच वेळा प्रश्न असतो की नॉनव्हेज खावं का? तर आवर्जून सांगेल की पहिल्या सव्वा महिन्यामध्ये शक्यतो नॉनव्हेज टाळा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खायचंच असेल तर ते सूपचं प्रमाण जरा जास्त ठेवा. जास्त नॉनव्हेजचे पीस आणि त्या गोष्टी खाण्यापेक्षा, कारण ते पचायला अतिशय जड असतं. 3 ते 4 दिवस ते अजिबात पचतच नाही. आफ्टर डिलेवरी तर आपली पचनशक्ती बऱ्यापैकी लो असते, त्याच्यामुळे शक्यतो नॉनव्हेज टाळायचं आहे. अंडीसुद्धा जड असतात, पचायला जड असतात. आणि बऱ्याच वेळा ते न पचल्यामुळे दुधातून त्या सगळ्या गोष्टी बाळाला जातात आणि बाळालासुद्धा अपचन किंवा लूज मोशन किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला बाकीचे दवाखाने आणि त्या गोष्टी करत बसाव्या लागतात. त्यामुळे शाकाहारी आहार अतिशय पौष्टिक असतो, तो तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच मांसाहार घ्यायचंच ठरलं, नॉनव्हेज घ्यायचंच ठरलं तर ते अतिशय कमी प्रमाणात सकाळच्या वेळेमध्ये, तिखट जास्त नसलेलं आणि त्याच्यासोबत थोडंसं सॅलड, बाकीच्या गोष्टी जास्त ॲड करून पातळ करून, म्हणजे सूप प्रमाण त्याच्यामध्ये जास्त ठेवा, म्हणजे तुम्हालाही जास्त बाधणार नाही आणि बाळालासुद्धा त्रास होणार नाही.